नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। आजचा जो प्रवास असणार आहे तो असणार आहे रातराणी प्रवास आणि आपण जो रूट पकडलाय तो पुणे ते कुरुंदवाड। आता आपल्यासमोर बस पाहू शकताय, पुण्यावरून कुरुंदवाडला जाण्यासाठी ही बस आपण पकडलेली आहे। अशा प्रकारची ही गाडी आहे, कोल्हापूर विभाग कुरुंदवाड आगाराची गाडी आहे। गाडी नंबर पाहू शकताय MH14BT 2860। थोडीशी आपण कात पुसून घेऊया दादांकडून। 11:32 झालेले स्वारगेट बस स्टँडला इथं आपण आलेलो आहे। किती वाजता गाडी हलते ते तुम्हाला सांगणार। गाडीचा टायमिंग तसं काही फिक्स नाही का, तरी ज्यादा मधली गाडी आहे। मस्तपैकी रूट आहे आणि नाईट शेड्यूल असल्यामुळे आपण हा रूट पकडलेला आहे। दिवसा आपण बराच प्रवास केलेला आहे या रूटनं। स्वारगेट बस स्टँडचा जो परिसर आहे 11 वाजताचे रूट पाहू शकताय। स्वारगेट बस स्टँड आपण या आधी पण रूट केला होता पणजी ते कुरुंदवाड, पण त्यावेळेस काही दर्शन जमलं नाही। ह्या वेळेस आपण दर्शन मात्र घेऊया। नृसिंहवाडीला फेमस मंदिर आहे, ज्यांना कुणाला दर्शन घ्यायला जायचं असेल तर ही वेळ तुमच्यासाठी बेस्ट आहे। एकदम पहाटेच्या दरम्यान तुमचं दर्शन होऊन जाईल सकाळ सकाळ। आतमध्ये तुम्हाला प्रवासी दाखवतो गाडीमध्ये किती प्रवासी। गाडीमध्ये प्रवासी पाहू शकता। बस आता हळूहळू भरते का, तर जस्ट बस आलेली आहे इथे आणि सुरुवात होते हळूहळू। मला वाटतं पुढे कुठेतरी बस भरेल अजून आपली। मस्तपैकी दादांनी इकडे हेल्प केलेली आपली। थोडीशी काच खराब होती तर दादांनी मस्तपैकी हेल्प वगैरे करतायत आता जबरदस्त। तर दादांना थोडीशी त्यांच्याबद्दल माहिती विचारूया। तर दादांना पहिले त्यांचं नाव विचारूया। माझं विपिन विठ्ठल टेकाम, मी कुरुंदवाड डेपोला। किती वर्षापासून तुम्ही सेवेमध्ये? मला 2 वर्ष झाले। पुणे स्टेशनवर नाही गाडी आली? अच्छा, म्हणजे आता पुणे स्टेशनवरून स्वारगेटला आली। स्वारगेटवरून आता हिचा रूट कंटिन्यू होणार आता कुरुंदवाडसाठी। किती वाजता आपली गाडी हल्लेली इथून? इथनं काय हा आता काय जादामध्ये आहे गाडी। हा इथून 10-15 मिनिटांना हल्ला। 10-15 मिनिटात हल्लेल आणि पोहोचणार किती वाजता साधारण? सकाळी 6 वाजेपर्यंत। सकाळी 6 वाजेपर्यंत गाडी पोहोचून जाईल कुरुंदवाडसाठी। तर धन्यवाद दादा थोडीशी माहिती शेअर केल्याबद्दल। तर आपले काही प्रवासी इथे आहेत, ते या रोडवरनं बरेच वर्षापासून प्रवास करतात, तर त्यांना विचारूया हा अनुभव त्यांचा कसा आहे। आपल्या गाडीमध्ये हे आज प्रवास करणार आहेत कुठपर्यंत? जयसिंगपूर टाकतो, जयसिंगपूर पर्यंत। आपलं नाव सांगाल का? माझं हिरवे विलास मोतीराम। मी 2014 पासून जाणं येणं करतो इथं। रूट एकदम चांगला आहे। 1-2 महिन्यातून माझी चक्कर कंटिन्यू असते। जयसिंगपूरून बसलं का मी डायरेक्ट पुणे स्टेशनला उतरतो। म्हणजे कसं फॅमिलीसाठी चांगली सोय आहे। बरोबर, म्हणजे कुठं अडचण नाही। हीच गाडी असते का कुरुंदवाड आगाराची तुम्ही पकडता ती गाडी? हा, कायम मी ही गाडी पकडतो कुरुंदवाड आगाराची। कुरुंदवाड आगार आपल्या डेपोच। हा, कुरुंदवाड कसं आम्हाला जायला म्हणजे जयसिंगपूरला उतरायला सोपं पडते ना मला। बरोबर, नाहीतर मग चेंज करीत जावं, सांगलीला उतरायचं परत मग परत त्यासाठी एकदा इथं बसलं फॅमिली असती, लेकर बाळ असते, त्याच्यामुळे त्यामुळे डायरेक्ट नृसिंहवाडी गाडी तुमच्यासाठी बेस्ट आहे। आमच्यासाठी चांगली आहे गाडी, चांगली आहे, खात्रीशीर आहे, काय अडचण नाही, काही नाही। प्रवास कसा होतोय? प्रवास एकदम नंबर 1 होते। धन्यवाद तुमचं मत मानल्याबद्दल। आपल्या कंडक्टर ताई इकडे आलेले आहेत, तर त्यांना विचारूया। नमस्कार, माझे नाव सौ लीला शांताराम बांगले, कुरुंदवाड आगार। गेली 10 वर्ष मी कुरुंदवाड आगारामध्ये काम करते। पुणे ते कुरुंदवाड फुल तिकीटसाठी 400 रुपये, महिला सन्मान योजनेमार्फत 200 रुपये तिकीट दर आकारले जाते। 75 वर्षाच्या पुढचे जे ज्येष्ठ नागरिक असतील त्यांना पूर्णपणे मोफत तिकीट आहे आणि अपंगांच्यासाठी 75% सवलत केलेली आहे। एस टी महामंडळामध्ये प्रवास केला तर तो प्रवास सुरक्षित असतो, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची हानी होत नाही। आपले ड्रायव्हर कंडक्टर लोक प्रवाशांसाठी सौजन्यपूर्वक वागणूक देऊन त्यांना नियमितपणे वेळेवरती आणि सुरक्षित ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतात। कुरुंदवाड डेपो मार्फत सर्वांनी एसटी बसनेच प्रवास करावा, सुरक्षित सेवेची हमी आम्ही देऊ शकतो। धन्यवाद ताई छोटीशी माहिती शेअर केल्याबद्दल। तर एवढी गाडी आतापर्यंत भरलेली आहे। तर आपल्या गाडीचा जो मार्ग आहे पुणे, स्वारगेट, सातारा, कराड, इस्लामपूर, आष्टा, सांगली, उदगाव, जयसिंगपूर, शिरोळ, नृसिंहवाडी आणि कुरुंदवाड असा आपल्या गाडीचा मार्ग आहे। चला मित्रांनो, प्रवासाला सुरुवात करूया मस्तपैकी। आता आजचा रात्र आणि प्रवास कसा होतोय तो बघूया शेवटपर्यंत।
सातारापासून 100-105 किलोमीटर अंतर गाठत आता पोहोचलेलो आहे सातारा बस स्टँड. आणि सातारा बस स्टँडचा परिसर पाहू शकता तुम्ही. बरोबर या ठिकाणी 2:32 झालेले आहेत, म्हणजेच 2:30 वाजलेले आहेत जवळजवळ रात्रीचे. फलाट क्रमांक 14ला आपली बस थांबलेली आहे. इथे आतापर्यंत प्रवासाचा जो अनुभव होता ना, या रोडवरचा जे रोड आहे बऱ्यापैकी रोड चांगला आहे, पण मध्ये मध्ये थोडासा खराब रोड आहे. आपल्याला आतापर्यंत 2 घाट कव्हर केलेले आहेत. आता पुढचा स्टॉप येणार आहे तो कराड येणार आहे, आणि कराडचा जो अंतर आहे जवळपास 50 किलोमीटरचं अंतर आहे सातारा ते कराड. व्हिडिओच्या सुरुवातीला तुम्हाला तिकीट दर सांगितलेले मॅडम, मी काय तिकीट दर आहे. इथे थोडा वेळ थांबले 5 मिनिटासाठी गाडी. या रोडवरचे जे जिल्हे आलेत आतापर्यंत पुण्यानंतर सातारा नंतर गाडी जाणार. आता पुढचा स्टॉप आपण सांगली घेऊया. आणि सांगली इथून 126-125 किलोमीटर अंतर आहे. जाऊया सांगली. एकदम बेकार थंडी वाटते. मागच्या ब्लॉग मध्ये काही एवढी थंडी नव्हती, पण या ब्लॉग मध्ये बेकार थंडी. आता गाडी बरोबर कराड मध्ये आलेली 3:48. खूप जास्त प्रवास आहेत कराड बस स्टँडला पाहू शकता. आणि आहे कराड बस स्टँड. इथे आपली बस थांबली आहे फलाट क्रमांक 17ला. खरं तर तिथे थांबते बस, स्लीपर बस आहे आपल्या समोर. कराड नंतर जो आपला पुढचा स्टॉप राहिलेला आहे तो म्हणजे सांगली. जवळपास 75 किलोमीटरचं अंतर आहे कराड ते सांगली. या रोडवर गाडी कुठे जेवणासाठी वगैरे थांबत नाही. या रोडवरचे रोड पहिले एवढं खराब नव्हते तेवढे आता या टायमिंगला रोडची परिस्थिती थोडीशी खराब आहे.
तर फायनली मित्रांनो आपण पोहोचलेलो आहे नृसिंगवाडी बस स्टँड. पाहू शकता माझ्या पाठीमागं अशा प्रकारचा हा परिसर आहे. टाइम झालाय 6:45 आपला जो प्रवासाचा अंतर झालाय तो टोटल 250 किलोमीटर. आणि या प्रवासासाठी आपल्याला जो वेळ लागलेला आहे म्हणजे 7-7.5 तासांचा आपला जर्नी कंप्लीट झालेला आहे पुणे ते नृसिंगवाडी. तर चला मंडळी, तुम्हाला मस्तपैकी सकाळ सकाळ दर्शन घडवून आणणार आहे नृसिंगवाडी मधल्या नृसिंह देवस्थान मंदिर. या मंदिरात तुम्हाला दर्शन घडवून आणणार आहे मस्तपैकी. मंडळी, कसा वाटला हा तुम्हाला नृसिंहवाडी देवस्थान मंदिर? तुम्हाला नृसिंहवाडी बस स्टँडचं वेळापत्रक आणि बस स्टँडचा परिसर दाखवतो मस्तपैकी असा. चला मंडळी, हा ब्लॉग आपण इथे एंड करूया आणि भेटूया नवीन अशा मोठ्या लॉंग रूटवर. तोपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच. चला बाय. through the highways and